गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.
परम
आता तुम्ही कृपावंत, 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 आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवानग, साधू संत जीवानग, गोमटे ते करा माझी गोमटे ते करा माझी. साधू संत जीवानग, साधू संत जीवानग, गोमटे ते करा माझी, गोमटे ते करा माझी.
ज्ञानेश्वर महाराज की आता तुम्ही कृपावंत साधू संत मायबाप साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी वंचिले ते पायापाशी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी तुकावणे सोडिल्या गाठी तुकावणे सोडिल्या गाठी दिले मिठी पायाशी गोमटे ते करा माझे रंगा करू जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदार सोपान देवा मस्तक माझा पायावरी आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांची प्रार्थना करतात, संताकडे मागणी करतात. विठ्ठल मागणी करणारा हा अभंग आहे. हा अभंग घेण्याचं कारणही सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की हा जो उत्सव आज या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे तर तो आमचे परमपूजनीय
प्रातस्मरणीय वैकुंठवासी आणि पांडुरंगाचे निष्ठावंत अशा प्रकारचे भक्त असणारे विठ्ठल बाबा घुले बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा उत्सव आहे. धन्यवाद आहेत आपले, तुमच्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत आहेत की थेट विदर्भातून तुम्ही इथं येत आहे आणि बाबांची पुण्यतिथी साजरी करताय. तेव्हा संतांचं पुण्यस्मरणानिमित्त उत्सव आहे. आज त्याचा प्रारंभ अशा प्रकारचा आहे. आरंभाच्या दिवशी ज्यामध्ये मंगल साधलं गेलेलं आहे असा अभंग चिंतनाला घ्यावा अशा प्रकारचा एक अलिखित परंपरेनं चालत आलेला आपल्या वारकरी संप्रदायातला नियम आहे. मंगलाचे 3 प्रकार आहेत. वस्तुनिर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि आशीर्वाद स्वरूप मंगल. त्यामध्ये आशीर्वाद रूप मंगल त्याला म्हणतात. स्वस्य स्वशिष्यस्य वांछितार्थम आशीर्वाद. आपल्याकरता किंवा आपल्या शिष्याकरता मागणी करणं देवाकडे संताकडे त्याला आशीर्वाद स्वरूप मंगल म्हणतात. तर या अभंगामध्ये मागणी केलेली असल्यामुळं आशीर्वाद रूप मंगलही आहे. आणखीन एक या अभंगाचा विशेष आहे, या अभंगाची सुरुवात आता या शब्दाने झालेली आहे. आता तुम्ही कृपावंत. आता आणि हा आता शब्द याचं संस्कृतमध्ये अथ अशा प्रकारचं भाषांतर होतं. आणि अथ शब्दाला संस्कृत वाङ्मयामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. ओंकारश्चात शब्दश्च द्वावेतो पुरा ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तेन मांगलिका उभो. तर त्याला मांगल्य प्राप्त झालेलं आहे. अथ म्हटलं कोणत्याही अर्थी अथ, अथाचे अनेक अर्थ आहेत. कोणत्याही अर्थी अथ शब्द नुसता उच्चारला तरी मंगल होऊन जातं. तुकोबारायांनी या अभंगाच्या आरंभी हा अथ म्हणजे आता शब्द उच्चारलेला आहे. आता म्हणूनही मंगलकारक अशा प्रकारचा आहे. संतांची प्रार्थना, संताकडे मागणी तुकोबारायांनी केलेली आहे. ज्यांच्याकडे तुकोबाराय मागणी करतात, प्रथम पहिल्या चरणामध्ये त्यांचं स्तवन केलेलं आहे. पहिल्या चरणात आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत,
साधू संत जिवलग, ज्यांच्या पुढं तुकोबाराय पदर पसरतात, ज्यांच्याकडे तुकोबारायांनी मागणी केलेली आहे, कोण आहेत ते? तुकोबाराय सांगतात, तुम्ही अर्थात प्रत्यक्ष समोर उभा राहून ही मागणी केलेली आहे. कदाचित तुकोबाराय आळंदीला आले असतील, ज्ञानोबारायांच्या समोर उभा राहून या अभंगाची रचना केली असेल. कदाचित तुकोबाराय पंढरपूरला आले असतील, नामदेवरायांच्या समोर उभं राहून ही प्रार्थना केली असेल कदाचित. कारण तुकोबारायांच्या पूर्वी या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महात्मे अवतीर्ण झाले. असं प्रत्यक्ष विशेष रूपाने नाव नाही घेतलेलं, सामान्य रूपाने संतांचं वर्णन असल्यामुळं कोणत्याही संतांना ते लागू अशा प्रकारचं. कसे आहेत संत, कसे आहेत तुम्ही? तुकोबाराय सांगतात, तुम्ही कृपावंत जिवलग साधू संत. कृपावंत आहात, जिवलग आहात, साधू संत आहात. विठ्ठल विठ्ठल संत आहेत ते मागच्या सगळ्याच विशेषणांनी संपन्न असतात. संत आहेत ते कृपावंत असतात, संत आहेत ते जिवलग असतात, आणि संत आहेत ते साधू अशा प्रकारचे असतात. संत असतील आणि कृपावंत नसतील तर मग ते संतच नाहीत. संत आहेत आणि जिवलग नसतील तर संत नाहीत, आणि संत आहेत तर साधू नसतील तर ते काय नाहीत, संत अशा प्रकारचं. संत या शब्दाला विशेष करून कृपावंत, जिवलग, साधू ही विशेषणं केली, काही अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल संत कृपावंत असतात. संतच कृपावंत असतात. संत कृपावंत असतात असं नाही, संतच कृपावंत. कृपावंत म्हणजे काय हो? विपुल कृपेने जे संपन्न आहेत, ज्यांच्याकडे कृपा समुद्रासारखी अशा प्रकारची भरलेली. साधू संत माया बाप असं द्या आता, असं द्या, असं साधू संत माय बाप जे का नाही, ते दुसरं नाही, कृपावंत बी असं आहे ना. तर संत सारे कृपेचे सागर पावन
कृपेचे सागर, कृपेचे सागर आहात महाराज. कृपा संतांच्याच ठिकाणी असते, सागरासारखी कृपा असते. संत सोडून इतर व्यक्तीच्या ठिकाणी कृपा नसते. थोडंसं व्यवहारामध्ये बऱ्याच शब्दाचं जे अवमूल्यन होत आहे त्यापैकी कृपा हा एक शब्द आहे. ह ब प शब्दाचं बी लयच वाटोळं झालेलं आहे. अरे मला तर लय दया येते ते ह ब प शब्द पाहिला की जो हार्यास मानित नाही तो ह ब प म्हणजे देवाचं अस्तित्वच ज्याला काय नाही, मान्य नाही, त्यालाही हा बापा लावतात. सगळं वाटोळं केलंय महाराज. आपण कुठं एखादी पंगत दिली, कुठं काय एखादी देणगी दिली, कुठं काय दिलं की झाला हा बापा. महाराज जो मुमुक्षु आहे तोही हा बापा नसतो. मुक्तीची अपेक्षा करणाराही हभप नाही. हभप तो आहे की ज्यांनी भक्ती करता संपत्ती आणि मुक्ती दोन्हीवरही पाणी सोडलेलं आहे. नरगे मुक्ती आणि संपदा का तर गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. आता ठराव करून जाणारे कुठं हभप असतात काय तराय महाराज. त्या हभप शब्दाचं काय वाटोळं सुरू केलेलं आहे. जसा ते हा बाप शब्द आहे तसाच कृपा शब्द. कृपा करता का, काय झालं, चुना देता का, आता पहिलाच लागलाय ना तुला. नाथ महाराज लिहितात, कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, कृपा उपजे साधूच ठाई. हे तर कृपा उपजे तो काही साधू. तर संतांच्या ठिकाणी कृपा हे एक फार मोठी शक्ती आहे. कृपा ही एक फार मोठी शक्ती आहे की ज्या शक्तीमध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम कार्य करण्याचं सामर्थ्य असतं. कृपा सामान्य नाही. कृपा सामान्य बरेच वेळेला आपला विषय होऊन गेलेला आहे. म्हणजे कृपेनं रेड्याच्या मुखातून वेद बोलवला गेला. होता कृपा तुमची पशु मध्ये पैठणला ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला असा प्रसंग आहे. रेड्यामुखी वेद बोलविला. आता हे चरित्रामध्ये आहे. ज्यांची श्रद्धा असते त्यांना संशय येतच नाही. श्रद्धेच्या ठिकाणी संशय नाही. पण जे स्वतःला लय सुपीक डोक्याचे समजणारे, असं कुठं असतं का, पशु कुठं वेद बोलत असतो का, नाही का. रेडा कस काय वेद बोलेल. रेड्या तो महिमा वेदाचा नाही. रेडा वेद बोलला तो महिमा कोणाचा नाही, रेड्याचा नाहीये. तो ज्ञानोबारायांच्या
कृपेचा महिमा आहे, कृपेचं सामर्थ्य अशा प्रकारचं आहे. अरे रेडा तरी जिवंत आहे, महाराज कृपा जडा करून कार्य करून घेऊ शकते. तुकोबार आहे सदेह वैकुंठाला गेल्यानंतर पुन्हा 2-3 वेळेला जवळजवळ खाली आले. त्याच्यामध्ये भागीरथी करता एकदा खाली आले. पंचमीच्या दिवशी द्वितीयेला गेले आणि पंचमीला भागीरथीला. भागीरथी या त्यांच्या मुलीचं नाव. बाबा वैकुंठाला गेले हे कळाल्यानंतर मग ती धावतच आली. मुलींचं बापावर प्रेम असतंच, मुलीचं बापावर प्रेम असतंच नाही का. काट्याचं नसतं म्हणजे जेवढं मुलीचं असतं तेवढं तर नक्कीच नसतं. वा मला काही निवडणुकीला उभं राहायचं नाही, यांनी मला मतं द्यावी म्हणून नाही वर्णन करत, पण मुलीचं म्हणून हे हिंदीमध्ये भाषेमध्ये असे बाप की बेटी म्हणतात. बाप की बेटी म्हणजे हे आश्चर्यच आहे. जगातले जे आश्चर्य आहे त्याच्यातलं हे एक आश्चर्य आहे. त्या आई स्वतः ती स्त्री असते आणि तिचं मुलीवर प्रेम नसतं. तेवढं ती स्वतः स्त्री असते पण मुलीवर तेवढं प्रेम नसतं जेवढं काट्यावर असतं. म्हणून माय का बेटा आणि बाप की बेटी. बेटी आई बापावर मुलीचं विशेष प्रेम असतं. तिला धावतच आली, आक्रोश करायला लागली. मी आता राहत नाही, बाबाच नाही तर मी कशाला अशा प्रकारचं राहू. म्हणून तिनं त्याच्यामध्ये इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारली. पण मग तिनं उडी मारली की सगळे मासे असे यायचे आणि पुन्हा तिला वरती 2-3 शेवट तुकोबाराय खाली आले. तुकोबारायांना पाहिल्यानंतर खूप आनंद झाला. वडील आलेले आहेत. मग त्या पंचमीच्या दिवशी विशेष अशा प्रकारचा तिथं जेवणाचा, आजही वारकरी मंडळी जो उत्सव करतात ना विजेचा, तर ते पंचमीच्या दिवशी शेवयाचा बेत. कारण भागीरथीनं तुकोबारायांच्याकरता शेवया शिजवल्या होत्या. पण आता शेवयाला दूध लागतं. शेवया दूध लागतो आणि दुपारची वेळ अख्ख्या गावात फिरली महाराज, दूधच कुठं मिळाना गेलं. एवढं तोंड करून तुकोबारायांनी त्याला बाळ काय झालं म्हणजे महाराज शेवया बनवलेल्या आहे तुमच्याकरता आणि कुठंच दूध नाही. दूध नाही. हां मग ते त्याला काय, नंदी बसलेला होता, शंकराचा नंदी दगडाचा. जाय म्हणे काढ. आणि तुकोबारायांनी त्याच्यावर कृपा केली तर कुणी दूध दिलं, यांनी तरी बैलातून काढलं होतं. गोकुळामध्ये भगवंतानी दूध काढलं होतं पण ते बैल म्हणजे जिवंत. तुकोबारायांनी कृपा केली तर रेडा म्हणजे दगडाचा नंदी त्याने दूध दिलं. ही त्या नंदीची शक्ती नाही, ही कशाची शक्ती आहे, कृपेची. ही कृपा भगवंताच्याही ठिकाणी आहे आणि संतांच्या ठिकाणी असते. म्हणून तुकोबाराय सार्थ वर्णन करतात की तुम्ही कृपावंत आहात. पण तुकाराम महाराज आहेत, महाराज अरे उगाचच वर्णन करायचं म्हणून नाही वर्णन करत, उगाचच वर्णन करायचं म्हणून नाही वर्णन करत. संतांना कृपावंत म्हणून त्यांच्या कृपारूपी कासेला डुसणी दिलेले त्याचंही कारण आहे. आपण कृपावंत आहात आणि मी आपल्या पुढं याचक म्हणून आलेलो आहे. मी अयोग्य असलं तरी आपण कृपा करा, माझ्या ठिकाणी योग्यता निर्माण करा आणि माझी अपेक्षा पूर्ण. त्याच्या मागचा भाव दिसतो. आपण कृपावंत आहात, जीवलग आहात. जीवलग म्हणजे जीवाचे संबंध, जीवाचे संबंध.
जीवाचे संबंध. मला संतांचा अवतारच मुळात कोणा करताय? जीवा करताय. उद्धराया जन जडजीव जडाशी तादात्म्य केल्यामुळे जो जीव बनला तो जडजीव. मुळात जीव नाही ना, हा मुळात तर देवच आहे. पण मग जीव का झाला? जडाशी तादात्म्य केलं म्हणून. अशा प्रकारचं जडाशी तादात्म्य केलेला जो जीव आहे त्या जीवाशी ज्यांच्या कार्याचा संबंध आहे. म्हणून संतांचं पक्षाकरता काम नसतं. पक्षाकरता काम करणारे संत नसतात. संतांचं कुठल्या समाजाकरताही काम नसतं. समाजाकरता काम करणारे संत नसतात. ह्याल्या हो, म्हणजे जे कोणी समाजाकरता काम करणाऱ्याला संत म्हणत असतील त्यांना म्हटलंय मी. जगाकरता ज्यांचं कार्य आहे, जगातल्या जीवाकरता ज्यांचं कार्य आहे, जगदोद्धारा लागी धरिले अवतार मिरविला बडिवार सिद्धायंचा. जीवाशी ज्यांचा संबंध आहे, जीवलग अशा प्रकारचे जीवाचा उद्धार करण्याकरताच ज्यांचा अवतार आहे असे जीवलग आपण आहात. जीवलग आपण आहात. आणि साधू 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 शब्दाचा अर्थ दयाळू. जे दयाळू असतात त्यांना काय म्हणतात? साधू मनुष्य आहे होतो. म्हणजे साधू मनुष्य याचा अर्थ त्याच्या माळबी गळ्यात नसली तरी त्याला काय म्हणतात? साधू. कारण दया, माळकरी साधू असतातच असं नाही, साधू असावं माळकऱ्यांनी, तो भाग वेगळा. काय काय महाराज लईच कसायाच्या अवलादीचे राहतात. जाऊ द्या, माळा घालून कसायासारखी वृत्ती असते. नसावी साधू वृत्ती असावी. मला भगवंताचे एक महात्मा नस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता. आणि मग भजन त्यांना मनुष्य दैवीं प्रकृतीमाश्रिता. दैवी प्रकृतीच्या गुणामध्ये महत्वाचा अशा प्रकारचा गुण आहे दया. दया भूतेश्वर. तर साधू असे आपण संत आहात, आपण कृपावंत आहात, जीवलग आहात, संत अशा प्रकारचा आहात. आणि मग पुढे आता हा शब्द अभंगाच्या पहिल्या चरणाच्या प्रारंभी असला तरी आता शब्दाचा संबंध पहिल्या चरणातल्या कोणत्याच शब्दाशी नाही आहे. आता या पदाचा संबंध दुसऱ्या चरणाशी. आता तुम्ही काय करा? गोमटे
गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुकोबाराय म्हणतात, आपण कृपावंत आहात, जीवलग आहात, साधू आहात, संत आहात. आता मी तुमच्या पुढं पदर पसरलेला आहे. मी तुमच्या डोक्यावर माझं अशा प्रकारचं ओझ दिलेलं आहे. भार ओझे तुम्हासी, भार तुम्हासी ओझे. तुकोबरेणी संतावर अशा प्रकारचा भार टाकलेला आहे, ओझ टाकलेलं आहे. बरंच काही अभंगात तुकोबरेणी देवावरही ओझ टाकलेलं दिसतंय. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. पण देवावर जे ओझ टाकलेलं आहे ते संतावर नाही टाकलेलं. संतावर जे ओझ टाकलेलं आहे ते देवावरही टाकलेलं आहे, पण देवावर जे ओझ टाकलेलं आहे ते संतावर नाही टाकलेलं आहे. विठ्ठल देवावर तुकोबरेणी संसाराचं ओझ टाकलेलं होतं. घालो नि माथा बैसलो भार, सांडीला लौकिक लौकिक व्यवहार. तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तके म्हणे असो तुझे तुझ्या डोक्यावर. आपलं तसं नाही आहे. आपलं आहे त्याचं, पण स्वतःच्या बोकांडे घ्यायची आपल्याला सवय लागलेली नाही का. पोरग कोणाचं आहे? देवाचं. माझ पोरग माझं आहे. ह्याल्या तू त्या पोराचं काय बसवलं बरं? कवळी बसवलीस, किडनी बसवलीस, ते रक्त निर्माण करणारी मशीन बसवलीस. कहा मागलो नालायक काय काय तर तुझं पोरग आहे रे. अरे हे सगळं तर त्यांनीच दिलंय. देह कोणी दिलेला आहे? देवाने. मग सगळं जमीन माझी, तुझ्या बापाची आहे. हां बापाची होती, मग काय नाही घेऊन गेला बरोबर? तुझा बाप घेऊन का नाही गेला बरोबर? जर त्याची होती तर तो जन्माला नव्हता बाप, त्यावेळेला जमीन होती का नव्हती? आणि मग बापाची कशी काय झाली? हे तर पिल्लू नंतर झालं. याचा बाप जन्माला, त्याच्या अगोदर जमीन होती. पण त्याचा बाप जन्माला नव्हता, त्याही वेळेला जमीन होती. म्हणजे कोणाची आहे? अरे ज्याने निर्माण केली त्याची. तोही नाही, तुझ्या बापाची नाही, पोराची नाही, कोणाचीच नाही. दिले खायला तर मुकट्याने खाय ना. माझं म्हणायचा काय संबंध आहे महाराज? तुकोबाराय म्हणता देवा हे तुझे, याचा आपला काही संबंध नाही. हे तुझे. जिजाबाईला वाटायचं कसाच माणूस आहे,
कसाच माणूस आहे, पोर आहे, पुरी आहे, आता यांची लग्न करायची पाहतोच नाही. कसाच माणूस. जिजाबाईला उपदेश करायच्या टायमाला तुकोबाऱ्यांनी सांगितलं, तू तरी कशाला वचून घेतस डोक्यावर हे. मग काय करू, झालीच नाही समजलं, झालीच नाही म्हणायचं. ज्यांनी निर्माण केलंय तो पाहिल ना त्यांचं, तू कशाला डोक्यावर घेते. तो काय म्हणे, असं तुझं मस्त की तेव्हा तो काय म्हणे, घालू तयावरी भार. संसाराचा भार देवाच्या डोक्यावर घातला होता. इथं संसाराचा भार नाही. बरेच लोक असे आता बाबाच्या जबाबदारी, आता काय अडचण, स्वतः अडचण नाही. महाराज जो स्वतःच चांगलं केलेलं नाही, ज्यांनी स्वतःवरून आडवाचा नांगर फिरवलेला आहे, तो दुसऱ्याचं काय चांगलं करणार आहे. जो स्वतःच बुडत चाललाय, तो दुसऱ्याला काय अशा प्रकारचं वाचवणार आहे, वर काढणार आहे. तो स्वतःच दुसऱ्याला बुडवील. त्याच्यामुळं आपुलिया हिता म्हणजे कीर्तनकाराच्या बापाचं नाही वर्णन त्याच्यामध्ये. कारण कीर्तनकार तरी आपल्या हिताकरता कीर्तन करतात की नाही असा संशय यावा, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. तेव्हा तुकोबार आहे संतावर, तर आपल्या कर्तव्याचा बोजा आपल्यावर असतो. प्रत्येकाने त्याचं कर्तव्य केलं पाहिजे. आणि आपण जीव म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपला उद्धार केला पाहिजे. आपण आपला उद्धार केला पाहिजे. आपणच आपला उद्धार करू शकतो. आपणच आपला उद्धार करू शकतो. आपण ठरवलं आपला उद्धार करायचा नाही तर आपला बाप आपला उद्धार करू शकत नाही, आई उद्धार करू शकत नाही, संत उद्धार करू शकत नाहीत ना, देव उद्धार करू शकत नाही. जर आपण ठरवलं नाही तर. जुनी मंडळी एक दृष्टांत सांगत होते नेहमी. एकाचा पिपाणी वाजवायचा व्यवसाय होता. उन्हाळ्यामध्ये लग्नात पिपाणी वाजवलं की वर्षभर कुरली एवढी आमदानी व्हायची. नौकऱ्या लागत नाहीत, व्यापार सगळ्याला जमतोच असं नाही. म्हणून त्याला वाटायचं पोरांनी पिपाणी वाजवायचं शिकावं. पण ते काय, त्या पोराला ती पिपाणी पाहिली का त्याच्यावर दगड घालावं वाटायचं. ते काही ते रियाज करत नसे. पुष्कळ सांगून पाहिलं, आईला सांगायला लावलं, मामाला सांगायला लावलं, शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगायला लावलं. ते पोरग काही ऐकतच नसे. म्हातारं एक दिवशी रागावलं, त्याला धरलं ना असं खाली पाडलं, उतानं पाडलं. त्याचे हात खाली घेतले आणि त्याच्या छाताडावर बसला आणि ती पिपाणी त्याच्या तोंडातच कोंबली तोंडात. ते लागलं हसायला मोठ्याने. हे रागवलेलं आणि ते हसायला लागले. काय झालं दाताड काढायला, काय हसतो? तो म्हणलं झालं ना तुमचं, झालं ना, मी फुकलंच नाही तर तुम्ही काय करणार? काय करणार? बाप लय झालं तर आळंदीला नेऊन ठेवील, पंढरपूरला आणून ठेवील, त्याला पक्वा शिकवायला होईल, त्याला कीर्तनकार बनवील. पण या हेल्यानेच ठरवलं असलं आपलं वाटोळं करायचं तर बाप काय करू शकतोय? महाराज काय करू शकत नाहीत संत. काय शेवट संतांना म्हणावं लागलं, वाजत असे बोल कोणी नाही कती कानी. तेव्हा स्वतःचा उद्धार आपल्यालाच करावा लागेल. म्हणून उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानमोसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मना. आपुले आपण करा सोडवण आपुले आपण, करा सोडवण आपुले आपण, करा सोडवण आपुले आपण, करा सोडवण संसार बंधन सोडावे गे.
आपण करा. आपल्याला आपणच अशा प्रकारचं मुक्त करू शकतो. आपलं चांगलं आपण करू शकतो. आपला उद्धार आपण करू शकतो. देव उद्धाराची सामुग्री देईल. संत उद्धाराचा रस्ता दाखवतील. वाटचाल ही ज्याची त्याला करावी लागेल, ज्याची त्याला करावी लागेल. त्याच्यामुळं स्वविषयक आपलं कर्तव्य आहे की आपण आपला उद्धार केला पाहिजे. मानव देहाला येऊन ज्यांनी उद्धार केला नाही व उद्धाराची काहीच वाटचाल केली नाही, त्याचं मानव देहाला येणं निरर्थक आहे, निष्फळ आहे. जी माणसं मानव देह मिळाल्यानंतर उद्धाराचा प्रयत्न करत नाहीत, त्यांच्यापेक्षा गाढवं, कुत्रे, डुकरं काही पटीने श्रेष्ठ आहेत. काही पटीने. विठ्ठल का तर हे प्राणी त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये जे कर्म आहे ते भोगून त्या कर्मातून काय होतात, मुक्त होतात, कमी करतात. आणि ही अवलाद मानव देह मुक्ती करता भगवंताने निर्माण केलेला आहे. ते मुक्ती तर मिळवित नाहीच नाही, पण पुढं करोडो जन्म घ्यावे लागतील एवढं काय तयार करतो, कर्म तयार करतो. तयाची सरीखे असंभाव्य पाप पिके जन्म कोटी दुःखे भोगी जीव. म्हणून त्याच्यापेक्षा निश्चित हे श्रेष्ठ आहेत. असो, तेव्हा आपल्यावर आपल्या उद्धाराची जबाबदारी आहे. म्हणजे उद्धाराचं ओझ आहे मानव देहात. कुत्र्याला कोणी म्हणणार नाही, गाढवाला कोणी म्हणणार नाही अरे उद्धाराकरता काही कर, पण माणसाला म्हणतील. वेदत्रयीचे आपणा नये अन्यत्र लागू अर्जुना, मनुष्या वाचून विधाना आण नये. मनुष्यावर ही जबाबदारी आहे. हे स्वविषयक अशा प्रकारचं ओझं आहे. आणि हे ओझं तुकोबाराय संतांच्या डोक्यावर टाकतात आणि संतांची प्रार्थना करतात. महाराज भार ओझे तुम्हासी, हे माझं गोमट करण्याचं ओझं मी तुमच्यावर अशा प्रकारचं सोपवते. इथं आता शब्द महत्त्वाचा. या आता शब्दाचा आरंभ अर्थ नाही आहे, इथं आता शब्दाचा अनंतर्य अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. जसं ब्रह्मसूत्रामध्ये अथा तो ब्रह्म जिज्ञासा अथ शब्द आलेला आहे, तिथंही अनंतर्य अशा प्रकारचा अर्थ आचार्यांनी केलेला आहे. म्हणजे मल विक्षेप ज्याने घालवलेला आहे, आवरण निवृत्ती करता साधन चतुष्टय संपन्न आहे, नंतर त्यांनी ब्रह्माची काय करावी, जिज्ञासा, ब्रह्माचा विचार करावा. अथ तसं या ठिकाणी आता शब्दाचा अर्थ आहे की महाराज माझा गोमट्याकरता मी काही कामं केलेली आहेत. गोमटं होण्याकरता 3 कामं करावी लागतात. चित्तातला मल घालवावा लागतो, चित्तातला विक्षेप घालवावा लागतो आणि चित्तामध्ये असणारं स्वस्वरूपाचं आवरण घालवावं लागतं. त्यामध्ये 2 दोष आपल्याला घालवावे लागतात आणि 3रा दोष संत घालवत असतात. 3रा दोष संत महाराज संतांनी त्याचं पेटेंटच आपल्या नावावर केलेलं आहे. 3रा दोष देवालाही घालवता येत नाही, देव म्हणून नाही घालवता येत, त्याला सुद्धा काय व्हावं लागतं, मग संत व्हावं लागतं. संत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्या विठोबाचा
आहे आणि तो गुरुही होऊ शकतो, नाही का. गुरु होण्याकरता 2 पेपर द्यावे लागतात. गुरु तो होत असतो जो श्रोत्रिय आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे. शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्योपशमाश्रयम. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ परमात्मा जगद्गुरु आहे. तो नुसता एकाचा गुरु आहे असं नाही. कृष्णं वंदे जगद्गुरु. तेव्हा तो गुरु होतो. पण मग गुरु व्हावं लागतं. जेव्हा अर्जुन म्हटला की तुझा मी शिष्य आहे, मग सुरुवात केली अशोचच्या धननवशोच. पहिल्यांदा असंच कुत असतो आकाश मला एकदम पहिल्यांदा नाही सुरुवात केली. जेव्हा तो शिष्य झाला म्हणजे हा काय झाला, गुरु झाला ना. कारण ह्या जोड्याच आहे ना. ती पत्नी झाली म्हणजे हा आपोआपच काय झाला, पती अशा प्रकारचा झाला. तर देव तो होऊ शकतो, पण त्याला गुरुचा अर्थात संतांचा अधिकार आहे. किंवा तुकोबाराय म्हणतात, आता माझे गोमटे करा, आता तुम्ही माझं चांगलं करा. काय करा हे नाही सांगितलं, चांगलं करायचं सांगितलेलं आहे. कारण चांगल्याचं स्वरूप आपल्याला तरी कुठं माहिती आहे महाराज. आपण असे हेले आहोत, हे 2 पायाचे बिना शिंगाचे, कशालाही चांगलं मानतो. काय पोराचा शाळेत नंबर लागला, चांगलं झालं. अरे ती शाळा ज्याने काढली आहे त्याचं तरी चांगलं झालेलं आहे का? तुझ्या पोराचा ज्या शाळेत नंबर लागला म्हणजे त्याला पोट भरायची सोय झाली. कुत्रे पोट भरतात, हेल्या पोट भरायची सोय झाली म्हणजे चांगलं झालं असं नको समजो. मानवाचं चांगलं झालं तेव्हा समजावं, त्याच्या जीवनातल्या दुःखाचा कारणा सहनाश झालेला असेल तेव्हा चांगलं झालं. विठ्ठल आणि चांगलं काय वांगलं काय हे संतापेक्षा दुसऱ्यांना कोणाला नाही. शोधून आले संत हित जगाचे, चांगलं गोमट हित कल्याण, हे सगळे एकार्थी अशा प्रकारचे शब्द आहेत. आणि संतांना कळतं महाराज हित कशाला म्हणावं आणि अहित कशाला म्हणावं. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, संत मायबाप माझं तुम्ही आता गोमट करा. आता म्हणजे आता मी गोमटे करण्याच्या बाउंड्रीवर आलेलो आहे. जे करायला पाहिजे ते अगोदरच मी पूर्ण केलेलं आहे. आता इथून तुमचं अशा प्रकारचं काम सुरू होत आहे. तेव्हा हे माझं तुमच्यावर ओझ आहे. तुम्ही माझं काय करा, गोमट करा. गोमटे ते करा माझे. विठ्ठल विठ्ठल आणि आपण जी प्रार्थना केलेली आहे, आपण जी मागणी केलेली आहे, पदर पसरलेला आहे, त्याची दृढता स्पष्ट करण्याकरता वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळे. महाराज मी जे तुमच्या चरणाजवळ बोललेलो आहे, स्पष्ट केलेलं आहे, त्याच्यात अन्यथा काही नाही आहे. कारण काय आहे महाराज, अलीकडे माणसं लईच हुशार झाले. असं हुशार म्हणजे लबाड झाले. अलीकडे हुशार कोणाला म्हणतात, लबाडाला हुशार म्हटलं जातं नाही का. तसं हुशार वेगळा आणि लबाड वेगळा. पण काय आहे, कालानुरूप त्या शब्दाचे अर्थही बदलत जातात महाराज, बदलत जातात. म्हणजे त्याला फसवलेलं सुद्धा त्याच्या लक्षात येत नसेल तर मग त्याला जास्त हुशार म्हणतात. बनवा बनवी ज्याला करता येते.
मी जे बोललो याच्यात अन्यथा काही नाही. वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळे. माझ्या अंतःकरणातले जे विचार होते ते मी तुमच्या पायासमोर अशा प्रकारचे व्यक्त केले. शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे सोडल्या गाठी तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे सोडल्या गाठी तुका तुका म्हणे तुका म्हणे सोडल्या गाठी तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे सोडल्या गाठी तुका म्हणे दिली मिठी पायाची
सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे सोडिल्या गाठी तुका म्हणे
महाराज 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 देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पंढरी कवरदारी तर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.